चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा, असं कोणीतरी म्हटलेलं आहे. हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी सोनाली परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे चहाचा मसाला कसा बनवायचा. चहाचा मसाला कशाला विकत आणायचा, आपण घरीच बनवू शकतो. मस्तपैकी चहाच्या मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तर ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि तुमच्या घरीही बनवून बघा. तर चहाचा मसाला बनवण्यासाठी लागणारे जिन्नस: काळी मिरी, लवंग, सोंठ, इलायची आणि दालचिनी घेतलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर मंद आचेवर मी त्याला भाजून घेतलेला आहे, फ्राय करून घेतलेला आहे. नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. बघू शकता इथे आपली चहाचा मसाला तयार झालेला आहे, त्याची पावडर एकदम बारीक. तर थंड झाल्यानंतर आपण काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. मस्तपैकी झालेली आहे बघा आपली मसाला पावडर. तर आपल्याला 2 कप चहा बनवण्यासाठी मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 चमच चहापत्ती घातलेली आहे, 2-3 चमच छोटे आकाराचे. आणि त्याच्यावर थोडा मोठा चमच साखर घातलेली आहे, 2 चमच. आणि चहाला सुगंध येण्यासाठी जो आपण बनवलेला आहे तो मसाला घातलेला आहे, छोट्या आकाराचा 1 चमच. आणि 2 कप चहा बनवण्यासाठी 1 कप दूध घ्यायचं, त्यामध्ये 1 कप दूध घातलेलं आहे. तर बघू शकता आपल्या चहाला उकळी फुटलेली आहे. चहाचा कलर बघू शकता तुम्ही. मस्तपैकी आपला गरमागरम वाफळता चहा, घट्ट आणि कलर बघा चहाला कसा आलेला आहे. तर आपला चहा तयार आहे. हिवाळा सुरू झालेला आहे, तुम्ही बनवू शकता तुमच्या घरी चहा मसाला. 2-3 महिने आरामात टिकू शकतो हा मसाला. चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.